ऑपरेशन टायगर फत्ते करण्यास फडणवीसांची शिष्टाई मोलाची। भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीसांच्या बैठका पार पडल्या। फडणवीसांच्या बैठकांनंतर शिंदेंना दिल्लीतून ग्रीन सिग्नल, सूत्रांची माहिती। खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून 5 वेळा भाजप श्रेष्ठींची भेट। बहुतांश खासदारांची कमळ हाती घेण्याची इच्छा होती। खासदारांना सेनेटस प्रवेश दिला पाहिजे, फडणवीसांची भूमिका, सूत्रांची माहिती। ठाकरे सेनेचे खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली। बंडखोर खासदारांचं पत्र मिळाल्याची देखील यावेळेस लोकसभा अध्यक्षांना माहिती दिली। जी कारवाई होईल ती संविधानाच्या चौकटीत व्हावी। ठाकरे सेनेच्या भेटीदरम्यान ही मागणी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे अंबादास दानवे महायुतीत जाण्याची शक्यता आहे। अंबादास दानवे मवियाच्या पॅनल ऐवजी भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे, तर जिल्हा बँक निवडणुकीसाठी नव्या राजकारणाचे संकेत आहेत। सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावरती असतील। सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या बैठक घेणार आहेत। मतदारसंघातील कामांचा आढावा घेतील, तर सार्वजनिक बांधकाम विभागात देखील बैठकीचं आयोजन। 18 कोटींच्या निधीवरून ओमराज निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये श्रेय वाद पेटला। दोघांनीही सोशल मीडियावरती पोस्ट करत महायुतीचे आभार मानलेत। पक्षप्रवेशानंतर धाराशिव नगरपालिकेला निधी, निंबाळकरांचा दावा। नागपूरमध्ये अजित पवार यांनी उद्घाटन केलेलं राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय तुटणार आहे। नगरविकास विभागानं राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांची अपील फेटाळली आहे। रामदासपेठ भागातील काचीपुरा या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवरती अतिक्रमण। मविया आमदारांची एकत्रित बैठकीला मवियाचे विधानसभा विधान परिषदेतील मिळून फक्त 37 आमदार उपस्थित, तर बैठकीला 23 आमदारांनी दांडी मारली होती। मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत असं म्हणतो, पण खरंच तसं आहे का? एकत्र मुद्दे मांडतो का? यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल। 6 खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये खंत व्यक्त। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विलास घुले प्रकरणी माझा मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, खासदार बजरंग सोनवणे यांची भूमिका। पोलिसांना तपासात सहकार्य असेल असंही केलं स्पष्ट। अयोध्या उज्जैनप्रमाणे नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार। कुंभमेळ्यामध्ये गिरीश महाजन टेंडरमार्फत चोरी करतायत। महाजनांची चोरी लवकरच बाहेर काढणार, रोहित पवार यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप। राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं ऍडमिशन बालमोहन विद्यामंदिरमध्ये करावं, मग आमच्यावरती बोलावं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील टीकेनंतर अमित साटम यांचं प्रत्युत्तर। राजकारणातील जोकर कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे। अमित साटम स्वतःचा जोकर कार्टून वाटतात, यशवंत किलेदार यांचंही प्रत्युत्तर। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केले। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभेतील दाव्यानं मोठी खळबळ, तर मला या संदर्भात काहीही माहीत नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण। तुकाराम मुंढेंना सोशल मीडियावरून शिवीगाळ करत धमकी, व्हिडिओ व्हायरल होताच खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर 4 तासात धमकी देणाऱ्या दुर्गाप्रसाद पांडेला मुंबईतून अटक। काहींकडून चुका होतात, राहुल नार्वेकरांनी हेतुपुरस्सर झालं असं नाही। नार्वेकर यांच्या शोक प्रस्तावावरील वाचनावरून गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, तर बोलताना एखाद्या वेळेस माणसाची बोबडी वळते, बोलता बोलता यावेळेस असं होत असतं, गुलाबराव पाटील यांचं म्हणणं। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आम्हाला न्याय द्या, केतन अग्रवालच्या कुटुंबाची सरकारकडे मागणी। सिया गोयलने लोहगडावरती केतन अग्रवालची हत्या केली आहे। संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज शासनाला मिळाले। ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दुर्मिळ दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेणार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती। आता बघूया तर टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात पावसामुळे वीज मागणीमध्ये तब्बल 5000 मेगावॅटची घट झाली आहे। वीज वापर कमी झाल्यानं महानिर्मितीकडून वीज निर्मितीमध्ये कपात। एसी, कूलर, कृषी पंप आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्याचा परिणाम आहे।
राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमधील शिपाई पद ऑफलाईन भरण्यास राज्य सरकारची मंजुरी. 100% स्थानिक उमेदवारांना मिळणार प्राधान्य. भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीमधून वगळण्यात आली. मात्र भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा आवश्यक असणार आहे. राज्यभरात बनावट खतं, बियाणं, कीटकनाशकांवरती कृषी विभागाची कारवाई. जवळपास 5,74,00,000 अवैध साठा जप्त, तर 220 दुकानांचे परवाने रद्द. शेतकऱ्यांना फसवू नका, चांगल्या दर्जाची बियाणे द्या, कृषी विभागाचं आवाहन. 11वी प्रवेशात बायोमेट्रिक उपस्थिती तपासली जाणार. तरीही विद्यार्थी उपस्थित न राहिल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात येणार. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्षभर ही मोहीम राबवली जाणार आहे. पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झालेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिली शाळा असा तिसरीच्या पुस्तकातील उल्लेख बालभारतीने दुरुस्त केला. शुद्धपत्रक काढून यावेळेस आणि भारतातील पहिली शाळा असा बदल केलेला आहे. जिल्हा परिषद शिक्षकाने या चुकीवरती आक्षेप घेतला होता. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा धक्का. लंडन हायकोर्टाकडून नीरव मोदीला बँक ऑफ इंडियाचे 100 कोटी रुपयांचे कर्ज परत करण्याचे निर्देश.